नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उपवास स्पेशल एक अशी स्पेशल डिश घेऊन आलो आहे की जी खाल्ल्यानंतर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि तुमचा उपवासही खूप स्पेशल बनवणार आहे. ही डिश दिसायला जेवढी चीजी आणि क्रीमी आहे तेवढीच खायला सुद्धा यम्मी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघा, मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. याला आपण लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. याचा कलर थोडासा चेंज होईल आणि हे थोडे पफी होतील, थोडे फुलतील. ओके. त्यानंतर आपण त्याला थंड करून त्याला मिक्सीमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी त्याला गाळून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी 2 उकडलेले बटाटे किसून घेणार आहे. तुम्ही स्मॅश करून घेऊ शकतात बटाटे किसण्याऐवजी. मैत्रिणींनो, ही डिश बघितल्यानंतर वाटते ही डिश बनवायला मेहनत आहे, पण अजिबात नाही. ही डिश खूपच सोपी आहे बनवायला आणि खूपच टेस्टी लागते चवीला. तुम्हाला जरूर आवडेल, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघायची. या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता याला आपण बिना पाणी वापरता छान मळून घेणार आहोत. छान त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. बघा, आपला गोळा तयार होत आलाय. याला अगदी छान मळायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यात साधारणतः 2 चमचे दही घातलेली आहे आणि पुन्हा याला छान मळून घेतलेलं आहे. दहीमुळे याचं टेक्स्चर जरा स्मूथ झालेलं आहे. अशा प्रकारे जेवढा आपण याला चांगलं मळू तेवढं याचं टेक्स्चर आणखीनच स्मूथ आणि सॉफ्ट होत जाणार. आता बघा, आपला गोळा तयार झालेला आहे. आता या ठिकाणी मी बटाट्याचा कीस घेतलेला आहे किंवा बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी मी चीज क्यूब घेतलेला आहे आणि याला मी अशा प्रकारे त्यात किसून घालत आहे. या ठिकाणी मी मिल्की मिस्टचा या ठिकाणी चीज क्यूब घेतलेला आहे. बघा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या ठिकाणी मी 1 चमचा मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. चीजला त्या बटाट्यामध्ये छान
एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपली स्टफिंग तयार झालेली आहे. आता या ठिकाणी बघा, मी आपण जो साबुदाण्याचं जे पीठ बनवलेलं त्याची मी या ठिकाणी पोळी लाटून घेत आहे. आपल्याला याच्यावरती पिठाचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी ताट घेतलेलं आहे, जेणेकरून आपली पोळी छान लाटली जाईल. अगदी बारीक अशी लाटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपली स्टफिंग आहे ती आपण यात घालून घेणार आहोत. अशा प्रकारे. आणि आता याला फोल्डिंग आपण अशी करणार आहोत. फोल्डिंग नीट बघा, कारण तीच इम्पॉर्टंट आहे. आता बघा, फोल्डिंग झालेली आहे. एकही कोपरा मोकळा नको, कुठूनही ओपन नाही पाहिजे. सगळे साईड छान क्लोज झालेला पाहिजे, नाहीतर मग तेल आतमध्ये चाललं जाईल आणि स्टफिंग तेलकट होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा, छान यांना गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत, तळून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण जे रोल्स बनवलेत, आपले बन्स बनवलेत, यांचा कोणताही कोपरा ओपन राहता कामा नये, नाहीतर आपण ज्याच्यात चीजची स्टफिंग भरलेली आहे ती बाहेर येईल. ती तेलकटसुद्धा होईल, पण त्याच्यातलं चीज आहे ते जळेल आणि ते मग खराब लागेल टेस्टला. तेवढी आपण याच्यात काळजी घेणार आहोत. त्यामुळे मी जसं याला रोल केलेला आहे, जशी पॅकिंग केलेली आहे ती तुम्ही एकदा नीट बघा, जेणेकरून तो इश्यू होणार नाही. मैत्रिणींनो, ही डिश खायला खूपच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचा उपवास स्पेशल बनवू शकतील. धन्यवाद.